न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पारोळा रोडवरील खड्ड्यांच्या आजूबाजूला रांगोळी काढून शिवसेनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात करण्यात आले निषेध आंदोलन। धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। मुख्यमंत्री सहायता कक्ष राज्यभरातील रुग्णांसाठी ठरत आहे आशेचा किरण। कुमारनगर येथील व्यापाऱ्याच्या स्कूटरच्या डिक्कीतून 1.5 लाखांची रोकड लंपास। कुसुंबा येथील आदर्श हायस्कूलच्या उपशिक्षिका शोभा चौधरी यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी। आणि श्रावण मासानिमित्त ओम नमो आदेश रिक्षा स्टॉप तर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न। आता बातम्या विस्ताराने। धुळे शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले, त्यामुळे संतप्त झालेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पारोळ्यावरील खड्ड्यांच्या आजूबाजूला रांगोळी काढून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। धुळे शहरातील रस्त्यावरील खड्ड्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे खड्ड्यांच्या आजूबाजूला रांगोळी काढून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले। धुळे शहराचा मध्यवर्ती भाग असलेला पारोळा रोडवर वराडे अंडे विक्रीपासून ते पारोळा रोड चौफुलीपर्यंत व कृषी उत्पन्न बाजार समिती लगतचा रस्ता तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते सुभाष पुतळा या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर 2 ते 4 फुटाचे मोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालवणारे व पायी चालणाऱ्यांना प्रचंड कसरत करावी लागत आहे। रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप निर्माण झाला आहे। जर हा रस्ता लवकर दुरुस्त केला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल व रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जर कोणताही अपघात झाल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। यावेळी उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी, कैलास मराठे, सागर निकम, सागर साळवे, विलास खेमनर, ॲडव्होकेट सागर जोशी, उमेश दुसे, मनोज शिंदे, राजू पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मित्रांनो आणि धुळेकर नागरिकांनो, आज धुळे शहरातून मध्यवर्ती भागातून जाणारा रोड म्हणजे पारोळा रोड। या पारोळा रोडवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि खड्ड्यामुळे आता एक रिक्षा पलटी झाली आणि हा जो पारोळा रोड आहे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो। तरी माझे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना, महापालिकेच्या मुदत अधिकाऱ्यांना लाजा वाटू द्या। तुम्हाला आरामखोरांना रिक्षा पलटी राहिली हे तुम्हाला लाजा वाटत नाही का? फुकटचा पगार घेता का? फुकटची पेन्शन घेता का? जर हा रस्ता लवकर दुरुस्त केला नाही तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असं महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही शिवसेनेच्या वतीने आवाहन करत आहोत। तसेच त्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे, सत्ताधारी पक्षातील तथाकथित भावी आमदारांना आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे आणि या पारोळा रोडवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागत आहात? अरे लाजा वाटू द्या। हिंदुत्व करतात। अरे हिंदूंचा सर्वात मोठा सण गणपती बाप्पा येत आहे। गणपतीच्या इकडनं मिरवणुका जातील, कालच दही अंडी झाली, गणपती नवरात्र येत आहे आणि कोणत्या हिंदुत्वाच्या बाधा करतात। आणि या भागातून 90% हिंदू वापर करतात। लहान मुली जातात, म्हाताऱ्या मुली जातात, जवान मुली जातात, अंध जातात, अपंग जातात। अरे तरी तुम्हाला लाजा वाटू द्या। ते कोणत्या तोंडाने मतदान मागत आहात? अरे तुमची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे ना, तर त्या अधिकाऱ्यांना, मनपाच्या अधिकाऱ्यांना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धरून आणा आणि हा रस्ता लवकर करा, अन्यथा तुमच्या विरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल। अरे हिंदुत्व करण्यानं हे कुठं गेलं तुमचं हिंदुत्व? इथं सगळे हिंदू येतणार आहे, इथं हिंदू लोक मरू राहिले, कापू राहिले, पडू राहिले ना। तरी आम्ही सत्ताधारी पक्ष आणि बांधकाम विभाग, महानगरपालिका तर बघून घ्या, इथं काका आता पसून गेले, गाडीमध्ये पसून गेले। तर तुम्ही पारोळा रोड हे मार्केटपर्यंत रस्ता जर तुम्ही लवकर केला नाही बांधकाम विभागाच्या अधिकारी, मनपाच्या अधिकाऱ्यांना, तर तुमच्या विरोधात इथं काही झालं तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात न्यायालयात जाण्यात येईल आणि तुमच्या घरांजवळ शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने करत आहोत।
धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 67वी वार्षिक सर्वसाधारण सभा शहरातील पांढरा नदी किनारील अग्रवाल विश्राम भवन येथे बँकेचे चेअरमन माजी आमदार राजवर्धन कदम मांडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संपन्न झाली. धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 67वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदम मांडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील अग्रवाल विश्राम भवन येथे संपन्न झाली. सर्वसाधारण सभेत कर्जदार सभासदांनी 31 मार्च पूर्वी खरीप कर्जाचा भरणा केल्यास 3 लाख रुपयापर्यंत 0% व्याजाची घोषणा करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला दिवंगत सदस्यांसह विविध क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी QR कोड सेवेचा चेअरमन राजवर्धन कदम मांडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सर्वसाधारण सभेत माजी आमदार कदम मांडे यांनी माहिती देताना सांगितले की मार्च 2023 अखेर जिल्हा बँकेत 643.92 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. मार्च 2024 अखेर एकूण ठेवी 667.18 कोटी इतक्या आहेत. म्हणजेच वर्षभरात 27.26 कोटींनी ठेवीमध्ये वाढ झालेली आहे. मागील वर्षी किसान क्रेडिट कार्डद्वारे 57,500 शेतकऱ्यांना 100% कर्ज पुरवठा केला होता. मात्र यावर्षी तांत्रिक अडचणीमुळे चेकद्वारे कर्जदारांना कर्ज पुरवठा केला. तसेच सर्व कर्जधारक शेतकऱ्यांना आणि 31,500 बचत खातेदारांना नवीन पर्सनलाइज कार्ड वाटप करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांनी सन 2023-24 या वर्षात चालू पीक कर्जाचे एकूण 89%, मार्च 2000 अखेर व जून 2024 अखेर 94% कर्ज परतफेड केली आहे. 31 मार्च 2025 पर्यंत कर्जदारांनी पूर्ण रकमेची कर्जफेड केल्यास एप्रिल 2025 पासून नवीन पीक कर्ज वाटपाचे बँकेचे नियोजन आहे. बँकेला गेल्या 6 वर्षात ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरून एकूण 9 विविध प्रकारचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. बँकेचे नक्त मूल्य मार्च 2024 अखेर 39.46 कोटी इतके आहेत. बँकेला गेल्या 11 वर्षापासून सातत्याने ब ऑडिट वर्ग मिळाला आहे. नाबार्ड निर्देशाप्रमाणे बँकेचा CRAR हा कमीत कमी 9% असणे बंधनकारक आहे. आपल्या बँकेचा CRAR 21.50% आहे. बँकेच्या ठेवीदारांचे हित बँक नेहमी जोपासत असते. त्यामुळेच 5 लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण दिले आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आपल्या बँकेचे स्वतःचे 18 ATM सेंटर नियमितपणे कार्यान्वित असून बँकेच्या सर्व शाखांमध्ये मायक्रो ATM सुविधा सुरू करण्यात आली आहे. ATM व्हॅनच्या माध्यमातून धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बँकिंग सेवा देण्यात येत आहे. महिला आणि पुरुष बचत गटांना बँकेच्या माध्यमातून 6 लाखापर्यंतचा कर्ज पुरवठा केला जात आहे. छोट्या व्यावसायिकांसाठी JLG साठी कर्ज पुरवठा केला जात आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बँकेच्या सर्व शाखांमध्ये 100 रुपये भरून KYC पूर्तता करून खाते उघडण्याची सुविधा सुरू केली आहे. PM किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर तिमाहीस 2,000 प्रमाणे जमा होणारी रक्कम जिल्हा बँकेत आधार सीडिंगचे काम सुरू आहे. बँकेला दिलेला पीक कर्ज वाटपाचा लक्ष्यांक 262.58 कोटी इतका होता. बँकेने दिलेल्या लक्ष्यांकापैकी 128% म्हणजेच 335.96 कोटींचे पीक कर्ज वाटप केले आहे. बँकेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून डिजिटल स्वाक्षरीचा ऑनलाईन सातबारा उतारा सुविधा सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. बँकेने CTS क्लिअरिंग सुविधा 43 शाखांमार्फत दोन्ही जिल्ह्यात सुरू केली असल्याची माहिती सर्वसाधारण सभेत चेअरमन कदम मांडे यांनी दिली. बँकेच्या शेअर्समध्ये वाढ होण्यासाठी सभासद अधिकारी पदाधिकारी यांनी बँकेला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. या सभेस उपाध्यक्ष दीपक पाटील, संचालक माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, हर्षवर्धन दैते, संजय पाटील, माजी मंत्री विजय नवल पाटील, शिवाजी पवार यांच्यासह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी आदी उपस्थित होते. विषय नंबर 9 बद्दल माझे सगळे सन्माननीय सहकारी संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव आणि संघटनेचे नेते यांना विशेष समजून सांगतो की जिल्हा बँक ही स्वनिधी व्यतिरिक्त MSC बँकेकडून कर्ज पुरवठा करते आणि आपल्या सर्व सभासदांना 100% वाढीव दराने आणि स्केल ऑफ फायनान्स प्रमाणे कर्ज पुरवठा करण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्न करताना जिल्हा बँकेला मागच्या वर्षी MSC बँकेने 70% डिपॉझिट ठेवण्याची अट ठेवली होती. तर त्यामुळे काय झालं की सन्माननीय चेअरमन साहेब, माननीय चंदू भैया आणि या सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि MSC बँकेच्या नासकर साहेबांना भरपूर विनंती केली. विनंती केल्यानंतर त्यांनी काही टक्के अट शिथिल केली. आमच्या स्तरावर बँकेत सर्व प्रयत्न झाले. पण तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती आहे की जिल्हा बँकेला 100 रुपये जर कर्ज उचलायचं असेल तर 70 रुपये MSC बँकेत ठेव ठेवावी लागते. आणि कौटुंबिक दादा तुम्हाला अकाउंट इंटरेस्ट समजतं म्हणून तुम्हाला विनंती अशी आहे की जेव्हा मी 100 रुपये उचलतो तर त्यावेळेस मला MSC बँक व्याजदर 9.50 लावते.
आणि त्याच्यातले 70% ठेवी जेव्हा मी इन्व्हेस्टमेंट बँकेत ठेवतो तर त्यावेळेस मला 6.25% दराने मला व्याज मिळतं. मग जिल्हा बँकेला 6.25% आणि 9.5% 9.50 मधला जो फरक आहे तो जिल्हा बँकेला प्रतिवर्षी फक्त शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी चालतो. व सहकारी संस्थांनी आम्हाला सहकार्य करावं अशी आपल्या अपेक्षा आहे. बँकेने ठेवीवर दिनांक 1/8/2024 पासून आकर्षक स्पर्धात्मक व सुधारित व्याजदर लागू केलेले आहे. सभासदांनी कृपया ठेवी घेऊन आम्हाला सहकार्य करावं. बँकेला 17 वर्षापासून ब वर्ग प्राप्त झालेला आहे. 2016-17 वर्षात 0% व्याजदराने व्याज वाटप केलेल्या कर्जाची काही शेतकऱ्यांनी वसुली न केल्यामुळे बँकेच्या इन्कममध्ये वाढ झालेली आहे आणि कर्जाची 100% तरतूद करावी लागलेली आहे. त्यामुळं थकीत सभासदांनी OTS-च्या योजनेचा आपण फायदा करावा. CTS क्लिअरिंग सेवा अंतर्गत नावशिला ना ओळख इथे मिळते थेट मदत असे ब्रीदवाक्य असलेल्या मुख्यमंत्री सहायता कक्ष राज्यभरातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत असून गेल्या 2 वर्षात 35,000 रुग्णांचे प्राण वाचले असल्याची माहिती राज्यप्रमुख राम राऊत व विस्तारक प्रथमेश पाटील यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन दिली. नावशिला ना ओळख इथे मिळते थेट मदत असे ब्रीदवाक्य असलेला मुख्यमंत्री सहायता कक्ष राज्यातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत असून गेल्या 2 वर्षात 285 कोटी निधीतून 35,000 रुग्णांचे प्राण वाचले असल्याची माहिती राज्यप्रमुख राम राऊत तथा विस्तारक प्रथमेश पाटील यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन दिली. याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की योजनेसाठी ॲप्लिकेशनवरून देखील नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार असून 1 आठवड्याच्या आत सहायता निधीचा अर्ज निकाली काढला जात आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात जाण्याची देखील गरज नाही. रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक हे ऑनलाईन अर्ज करू शकतात व त्या अर्जावर रुग्णांना मदत मिळते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क आहे. रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वतः थेट अर्ज करावा आणि मदत मिळवावी असे राऊत यांनी सांगितले. यासाठी 86 50 56 75 67 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवा आणि स्वतः अर्ज करा असे आवाहन त्यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले, जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित, महानगर प्रमुख संजय गुजराती, शेखर बोडगजर आदी उपस्थित होते. पत्रकारांच्या माध्यमातून आपणास विनंती करेल, आवाहन करेल की आपल्याला कुठलीही मुख्यमंत्री सहायता निधीची अडचण असेल तर या ठिकाणी एक टोल फ्री क्रमांक मी सांगतो तुम्हाला. ज्या टोल फ्री क्रमांकावर आपण जर फोन केला तर आपल्याला त्या ठिकाणी तात्काळ फॉर्म उपलब्ध होतो आणि त्या फॉर्मवरची आवश्यक कागदपत्रे जर आपण ईमेल ID वर पाठवली तर तात्काळ 5 ते 7 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला तो मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो. तो क्रमांक मी या ठिकाणी सांगतो 8650567567. मी पुन्हा सांगतो 8650567567. हा टोल फ्री क्रमांक आहे. 24/7 आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. अजून एक महत्त्वाचं निवेदन आव्हान आपल्या मार्फत मला करायचं आहे की ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये धुळे शहर असेल किंवा नाशिक शहर असेल किंवा पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला हॉस्पिटल लूट करतात, त्रास देतात, ज्या ठिकाणी त्यांना गैरवापर करतात किंवा आर्थिक त्रास देतात, मानसिक त्रास देतात, अशा लोकांसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रतिनिधी महानगर प्रमुख या ठिकाणी नेमलेले आहेत. त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्यांच्याशी संपर्क झाला नाही तर आमच्या पॅरेंट बॉडीचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे असतील, सतीश तात्या असतील, डॉक्टर गावित साहेब असतील, यांच्याशी तुम्ही केव्हाही संपर्क साधून मदत मिळवू शकता. धुळे शहरातील कुमारनगर येथील व्यापाऱ्याच्या स्कूटरच्या डिक्कीतून 1.5 लाखांची रोकड लंपास केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दुचाकीवरील 2 चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. धुळे शहरातील कुमारनगर येथील व्यापाऱ्याच्या स्कूटरच्या डिक्कीतून 1.5 लाखांची रोकड लंपास केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन CCTV फुटेज तपासले असून यात चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील झुलेलाल सोसायटीत वास्तव्यास असलेल्या दिलीप भजनलाल दंडवानी बुधवारी कॅनरा बँकेच्या कुमारनगर शाखेतील आपल्या खात्यातून 1.25 लाख रुपयांची रोकड काढली व ती त्यांच्याकडील MH18 8631 या क्रमांकाच्या ॲक्टिवा स्कूटरच्या डिक्कीत ठेवली आणि ते जवळच असलेल्या बाबा जोगतराम दरबारमध्ये दर्शनाला गेले. दर्शन करून परत आल्यानंतर त्यांच्या डिक्कीतून अज्ञात चोराने रक्कम लांबविली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दिलीप दंडवानी यांनी लागलीच धुळे शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली व
व या घटनेची माहिती दिली। यावेळी शोध पथकातील मनीष सोनगिरे व महेश मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व घटनास्थळाच्या आसपास सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले। यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या एकाने स्कूटरच्या डिक्कीतून 1.5 लाख रुपये काढले असल्याचे निदर्शनास आले। पोलीस अधिक तपास करीत आहेत। 10:30 बजे कैनरा बैंक कुमारनगर ब्रांच में गए, वहाँ से उन्होंने कैश निकाला। कैश निकाल के वो बाबा जुगुतराम दरबार में माथा टेकने के लिए आए। पैसे जो कैश पड़ी थी वो डिक्की में पड़ी थी एक्टिवा गाड़ी के अंदर। जैसे ही वो बाबा दरबार में अंदर माथा टेकने गए, वहाँ उनको 10-15 मिनट लगे। इतने में एक बंदा वहाँ से 2 व्हीलर पे आया और उसके पीछे एक दूसरा बंदा आया। वापस उसने आके डिक्की में से पैसे निकाले और वो बाइक वाला उनको साथ में लेके चला गया। कुमारनगर में दिन दहाड़े ये चोरी हो रही है। हमारी ये अपेक्षा है कि पुलिस वालों ने हमारी मदद करने को ना, सहायता करने को ना, जैसे साधारण आदमी को उसकी सहायता मिले, उसका लाभ मिले। धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील आदर्श हायस्कूलच्या उपशिक्षिका शोभा रवींद्र चौधरी यांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी श्री नर्मदाबाई नागो चौधरी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले। धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील आदर्श हायस्कूलच्या उपशिक्षिका शोभा रवींद्र चौधरी यांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी कुसुंबा येथील सोशल अँड कल्चरल असोसिएशन संचलित श्रीमती नर्मदाबाई नागो चौधरी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की आम्ही सोशल अँड कल्चर असोसिएशन संचलित श्रीमती नर्मदाबाई नागो चौधरी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुसुंबा येथील कर्मचारी आहोत। आमच्या संस्था संचालित श्रीमती नर्मदाबाई नागो चौधरी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुसुंबा व आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कुसुंबा तालुका जिल्हा धुळे हे दोन्ही युनिट एकाच कॅम्पसमध्ये आहे। सकाळी 7:30 वाजेपासून ते संध्याकाळी 5:30 पर्यंत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य चालते। तसेच तीनही शाखा मिळून दिवसभर 2 ते 2.5 हजार विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू असते। आम्हाला नुकतेच माहिती झाले आहे की आमच्या आदर्श व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष दंगल जाधव यांच्यावर श्रीमती शोभा रवींद्र चौधरी यांनी फिर्याद दाखल केल्याचे समजले। श्रीमती शोभा रवींद्र चौधरी हे व त्यांचे पती रवींद्र महादू चौधरी तसेच त्यांचे दीर सुरेश महादू चौधरी हे संगनमताने आमच्या संस्थेविरुद्ध व संस्था संचलित शाखाविरुद्ध खोट्या तक्रारी करून वाद निर्माण करतात व कर्मचाऱ्यांना देखील धमकावतात। श्रीमती शोभा चौधरी महिला व दिव्यांग नावाचा गैरफायदा घेऊन कर्मचाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करतात। यापूर्वी देखील आमच्या आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक प्रदीप पुंडलिक परदेशी यांच्यावर देखील अँटी करप्शन ब्युरो पोलीस खात्यात खोटा गुन्हा दाखल करून कारवाई झालेली आहे। आम्ही सर्व कर्मचारी निवेदन देतो की श्रीमती शोभा रवींद्र चौधरी, सुरेश महादू चौधरी, रवींद्र महादू चौधरी, मनोज मधुकर चौधरी हे खोटे गुन्हे दाखल करतात व मनोज चौधरी हे शासकीय अधिकारी असल्याने अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधाचा दबाव टाकतात व राजकीय दबाव वापरून आमच्या संस्थेविरुद्ध व कर्मचाऱ्यांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करतात व सुरळीत चालू असलेल्या विद्यार्थ्यांचे नामदान कामात बदनामी करीत असतात। अशा वर्तनामुळे कर्मचाऱ्यांवर भयाचे व दहशतीचे वातावरण तयार झाले। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजात व प्रशासकीय कामात विपरीत परिणाम होतो। तरी वरील लोकांवर कडक कारवाई करावी व कडक शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी डॉक्टर SG भाविस्कर, डॉक्टर JS गिरासे, प्राध्यापक MN पाटील, प्राध्यापक डॉक्टर HM शेख, डॉक्टर BB गायकवाड, प्राध्यापक SP पवार, डॉक्टर SB सोनवणे, डॉक्टर VR हजारे, डॉक्टर SS जमादार, डॉक्टर प्राध्यापक सुषमा सनेर आदी उपस्थित होते। हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक प्राचार्य। आता ही जी महिला आहे, महिला आयोगकडे तक्रार करत असते, कुठेही खोट्या नाटके करत असतात। असंच मलाही मार्च महिन्यामध्ये हिने अँटी करप्शनविषयी माझ्याविषयी तक्रार करून मला लाचलुचपत प्रतिबंधक म्हणून माझ्यावर खोटा आरोप केलेला आहे। कारण की आम्ही मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी आम्ही सगळे शिक्षक एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही वर्गणी गोळा करत असतो आणि ते मुलांसाठी तो खर्च करत असतो। पण ही बाई अशी आहे की बाई प्रत्येक शिक्षकाला धाकामध्ये ठेवते आणि म्हणते की नाही मी बघून घेईल, मी महिला आहे, आणि महिला आयोगाचा धाक आम्हाला दाखवत असते आणि खोटे आरोप आमच्यावर लावत असते आणि सांगते की मला तुम्ही वाईट नजरेने पाहता, असे ते आमच्यावर खोटे आरोप करते। आजचा काय विषय बोला? आजचा काय विषय? आजचा विषय असा आहे की आम्ही तिच्याविषयी नाही की ते आमच्यावरती खोटा आरोप करते आणि सगळ्या शिक्षकांवर दहशत निर्माण करते ती। तर दहशत निर्माणाचं करायला नाही पाहिजे आणि ती स्वतः खोटी आहे। म्हणून आम्ही सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी आज कलेक्टर साहेबांकडे आदर्श हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय कुसुंबा तसेच श्रीमती NNC कॉलेज महाविद्यालयाचे सगळे प्राध्यापक वर्ग, प्राध्यापिका वर्ग
शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी सगळे या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत आणि त्या कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती केली आहे की या महिलावर तुम्ही हिच्यावर खरंच ही खोटे आरोप शिक्षकांवर लावते तर हिचं तुम्ही चौकशी केली पाहिजे अशी आम्ही सगळ्यांना विनंती करतो. श्रावण मासानिमित्त श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथील ओम नमो आदेश रिक्षा स्टॉप तर्फे बुधवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहराजवळील सुरत बायपास रोडवरील श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय येथील ओम नमो आदेश रिक्षा स्टॉपच्या वतीने श्रावण मासानिमित्त बुधवारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 10 वर्षापासून श्रावण मासानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. महाप्रसादाचा मोठ्या संख्येने रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच नागरिकांनी लाभ घेतला. सदर कार्यक्रमासाठी दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौतम पगारे, ओम नमो आदेश रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष सतीश सोनवणे, उपाध्यक्ष शंकर गडदरे, भीमराव निकम, प्रमोद सोनवणे, किरण पवार, खंडू मोरे, सोनू आव्हाड, चंदू मुकुंदे, विजय कोंडी, दिनेश महानोर, भैया मेंढ, आदित्य वाकळे, प्रकाश थोरात, नाना वागले आदींनी विशेष परिश्रम घेतले. गेल्या 8 ते 10 वर्षापासून श्रावण मासानिमित्त भंडाऱ्याचं आयोजन करत असतात आणि सिव्हिलमध्ये अनेक लोकांच्या समस्या रिक्षा स्टॉपच्या माध्यमातून हे लोक दूर करीत असतात आणि या रिक्षा स्टॉपच्या माध्यमातून हा जो भंडारा आज आयोजित केलेला आहे, कमी रुग्ण सेवासाठी येत असतात आणि या भंडाऱ्याचा 3 ते 4 हजार लोकांचा हा भंडारा आयोजित केला असतो आणि त्याचा रुग्ण दरवर्षी या भंडाऱ्याचा लाभ घेत असतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पारोळा रोडवरील खड्ड्यांच्या आजूबाजूला रांगोळी काढून शिवसेनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात करण्यात आले निषेध आंदोलन. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. मुख्यमंत्री सहायता कक्ष राज्यभरातील रुग्णांसाठी ठरत आहे आशेचा किरण. कुमारनगर येथील व्यापाऱ्याच्या स्कूटरच्या डिक्कीतून 1.5 लाखांची रोकड लंपास. कुसुंबा येथील आदर्श हायस्कूलच्या उपशिक्षिका शोभा चौधरी यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी. आणि श्रावण मासानिमित्त ओम नमो आदेश रिक्षा स्टॉप तर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.